अत्याचार करणे आणि राजकीय संरक्षणाखाली अन्याय करण्याची भूमिका या ठिकाणी केली जाते। सभापती महोदय, आम्ही सभागृहामध्ये हा विषय मांडतोय। या उत्तरामध्ये माझी हरकत आहे। या उत्तरामध्ये त्यांनी ज्यावेळा स्पष्टीकरण केलेलं आहे, या कोरेगाव मध्ये नोंदवहीमध्ये जे अंमलदार अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गेले होते त्यामध्ये कोणी ड्युटीवर कर्मचारी उपस्थित नव्हता आणि त्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा उल्लेख कागदोपत्र ही रॅकेट आहे। हा जो पोलीसवाला आहे हा मंत्री महोदय वसुली करतो, त्याची तिथे ड्युटी नाही। आणि परवाच्या दिवशी ह्या पॅन्ड्रोची चौकशी झाली। या चौकशीमध्ये ज्याला चौकशीमध्ये बोलवलं त्यांनी वस्तुस्थिती इथं सांगितलेली आहे की या असलेल्या चौकशीमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, उल्लेख केला की मला कशा पद्धतीने या ठिकाणी बोलवलं गेलं। त्यांनी सांगितलेलं आहे, अक्षय शिंदे नागराज कदमने पोलीस स्टेशनला बोलून माझ्याकडून पैसे घेतले, मारहाण केली आणि त्यांचा मोबाईल ट्रेस करा, ते तिथं होता अक्षय शिंदे। आणि त्याचबरोबर या संदर्भामध्ये सीडीआर जरी चौकशी केली तर तो तिथं होता हे सिद्ध होईल। स्वतः ज्यांनी तक्रार करायला बोलवलं त्यांनी तुमच्या डीवायएसपीकडे स्टेटमेंट दिले आहे। मग ही स्टेटमेंट दिलेल्या असताना या स्टेटमेंटमध्ये तो तिथं नव्हता असं सांगणं म्हणजे उत्तरामध्ये विसंगती आहे। खोटं उत्तर कोणी दिलं त्याच्यावर पहिली कारवाई करणं गरजेचं आहे। सभापती महोदय, दुसरं उत्तर आपण दिलेलं आहे, त्या उत्तरामध्ये आपण सांगितलं की अमुक अमुक रमेश सीताराम सकपाळ आणि तिथले सरपंच हे तिथे गेले असताना त्यांच्यावर मारहाण झाली। दोनच व्यक्ती होत्या, त्याच्यात 18 लोकांची नावं निवडली। त्यांनी सांगितलं सीसीटीव्ही फुटेज, मी स्वतः मोर्चा काढला होता, सीसीटीव्ही फुटेज चेक करा। सीसीटीव्ही फुटेज घेतलं नाही। मी एसपीशी बोललो, डीवायएसपीशी बोललो, ती चौकशी तुम्ही डीवायएसपीकडे लावली, ते डीवायएसपी काहीच करू शकत नाही, एसपीच काही करू शकत नाही। अशी वस्तुस्थिती असताना आपण तिथं सांगितलं की ही कलम लावली। ज्यांनी मार खाल्ला जो ऍडमिट होता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि ज्यांनी मारलं त्याच्यावर काही खर्चटलं नसताना त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करून या लोकांना अद्यापही अटक केली नाही। हे साधे दोन प्रश्न ते उत्तरामध्ये तुम्हाला यामध्ये दिसून येत आहे की या फौजदारांचा कशा पद्धतीने कामकाज सुरू आहे। अवैध धंदे बाकीच्या सगळ्या व्यवसायावर या ठिकाणी त्यांचा आशीर्वादामुळे क्राईम वाढलेला ही वस्तुस्थिती आहे। मी म्हणतो म्हणून नव्हे, तुमच्यात हिंमत असेल तर परवाच्या दिवशी सुद्धा 4 अल्पवयीन मुली या गेल्या 2 महिन्यामध्ये या ठिकाणी गेल्यानंतर पालक त्या ठिकाणी तक्रार केला, गेल्यानंतर त्यांची तक्रार घेतली नाही। एक घेतला कबूल करतो, धाडस वाढतंय। परवाच्या दिवशी सुद्धा एक मुलगी गेली आणि तक्रार करा आई वडील गेल्यानंतर त्यांची तक्रार घेत नाही। म्हणजे हे प्रकार जे वाढायला लागलेले आहेत। एका मुलीने आत्महत्या केली तिला छेडतात म्हणून, आणि बिंगो या सगळ्या याला पूर्णपणाने हप्तेबाजी चालू आहे। पूर्ण त्या ठिकाणी आशीर्वाद आहे, त्याला पाठबळ आहे राजकीय। मला कल्पना आहे तुमच्यात हिंमत असेल कारवाई करून दाखवा, आणि जर नसेल तर याच्या पुढे कुठला गुन्हा घडला तर त्याची सरकार जबाबदारी घेणार आहे का, ही आरोप मी कर्त्याने करतोय। एसपींच्याकडे तक्रारी गेल्या, मोर्चे गेले, डीवायएसपीकडे गेल्या, कोणीही काही करू शकत नाही, कारण माझा गॉडफादर कोणतरी इथं सरकारमध्ये बसलेला आहे। हा भ्रम त्या अधिकाऱ्याचा आहे। मोर्चामध्ये तुम्हाला खोटं सांगत नाही, एखाद्याने घोषणा दिली पोलीस स्टेशन मधून, तो माणूस पीआय त्याच्यावर धावत गेला, कोणी आवाज दिला मला सांगा। आमच्या समोर अशा प्रकारची दादागिरी एखादा पीआय करतो। आणि मी मागेही सांगितलं माझा काही संबंध नसताना माझ्या घरी हा पोलीस हवालदार गेला, एक आरोपी आहे ज्याच्यावर आरोप झाला म्हणून सांगितलं, तो माझ्या बंगल्यात आहे का चेक करायला गेलाय। ही दादागिरी आहे। विरोधक आहे म्हणून आम्ही बोलतोय असं नाही। 35 वर्षाच्या कालावधीमध्ये एकदाही आम्ही एखाद्या अधिकाऱ्यावर तक्रार केली नाही, आमचा इतिहास आहे। परंतु दुर्दैव असा आहे की एखादा अधिकारी एवढा मुजोरपणाने वागत सुद्धा सातत्याने त्याच्यावर तक्रार होऊन सुद्धा कारवाई केली जात नसेल। गुन्ह्याची यादी तुमच्याकडे पाठवतो, पेनड्राईव्ह तर पाठवला, यादी पाठवतो, कलमा सकट वेळे सकट सगळा, आणि त्या असलेल्या पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेली स्टेटमेंट पाठवतो। त्या मुलीला जर तिथं संरक्षण देण्याच्या संदर्भातली मागणी करताना त्या मुलाला आणि त्या वडिलांना जर त्या ठिकाणी दादागिरी केली जात असेल पोलीस स्टेशनला, ते किती गांभीर्याने आहे। म्हणून सरकारच्या त्यांना कारवाई करण्याची हिंमत आहे का, आणि या सर्व गोष्टीची मी पुरावा सकट देतो, चौकशी करून
त्या अधिकाऱ्यांची सातारा जिल्ह्याच्या एसपी कडून चौकशी काय होणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी वेगळ्या सचिवाच्या माध्यमातून ही चौकशी करून जे काय एसीएस होमच्या वतीने आपण चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणार का, आणि त्याच सत्य आढळल्या त्याला निलंबित करून त्याच्यावर कारवाई करणार का, एक प्रश्न. आणि या असलेल्या तक्रारीची पूर्णपणाने माहिती घेऊन जी माहिती आम्ही देतो ती सत्य मानून, त्यात जर चुकीचं असेल तर मी माफी मागेल, पण सत्य असेल तर कारवाई करण्याचं आपण धाडस दाखवणार आहात का? सभापती महोदय, सन्मान्य शशिकांत शिंदे साहेब या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांचं म्हणणं आहे की सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत, अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी पदाचा गैरवापर करून मनमानी कारवाया करणे, कोणताही गुन्हा केलेला नसताना निरपराध लोकांवर त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करणे, अशा पद्धतीचं कामं करण्यात येते. आणि दुसऱ्या साईडनी असं पण आहे की त्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अवैध धंदे वाढलेले आहे. शिंदे साहेब, या ठिकाणी ऑलरेडी दारूबंदीचे जवळजवळ 53 गुन्हे दाखल करण्यात आले आहे आणि 53 त्या ठिकाणी केसेस दाखल करण्यात आलेले आहे. जुगाराचे 51 गुन्हे दाखल करण्यात आले आहे, 51 जणांवर गुन्हे उघड झाले आणि जवळजवळ 53 लोकांवर त्या ठिकाणी आरोपी देखील करण्यात आलेले आहे. या संदर्भात पोलीस महासंचालक यांच्या मार्फत आपण अहवाल मागून घेतला, कारण आपण प्रश्न देखील उपस्थित केला होता याच्या आधी ह्या संदर्भात, ह्याच विषयानं आपण प्रश्न उपस्थित केला होता. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून जो अहवाल शासनास प्राप्त झाला आहे, त्यांचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी प्रभारी म्हणून कार्यरत असलेला अधिकारी हा जो त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला आहे, त्यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून त्या हद्दीतील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने वेळोवेळी प्रतिबंधात्मक आवश्यक ती कारवाई केली आहे. अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्याचा प्रयत्न करण्याचा निदर्शनास आला आहे, असा अहवाल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे त्या ठिकाणी आला. तरी देखील आपण सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहात, आपण दिलेली माहिती देखील त्या ठिकाणी खोटी राहू शकत नाही. आपण एक पेन ड्राईव्ह दिलेला आहे आणि आपण स्वतः सांगितलं की त्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून जे काही त्या ठिकाणी कार्यवाही चौकशी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे, ह्या चौकशीचा अहवाल आल्याबरोबर जर का संबंधित व्यक्ती दोषी असेल तर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. सांगतो ही अजून एक माहिती आपण दिली, बरोबर आहे. एक माहिती आपण दिली की चार अल्पवयीन मुली गायब असल्याची माहिती आपण त्या ठिकाणी दिली आणि तक्रार दाखल होत नसल्याची देखील आपण माहिती दिली. आपण ही माहिती दिली, ह्या अनुषंगाने लवकर तात्काळ चौकशी करण्यात येईल आणि जर का त्या मुली गायब झाल्या तर गुन्हा दाखल करण्यात येईल. मानत असाल आणि हा दिलेला रिपोर्ट जर खरा मानत असाल तर मला खेद व्यक्त करावा लागतो. आम्ही ज्यावेळेला बोलतोय, मी मगाशी सांगितलं, राजकीय जीवनामध्ये 25 वर्ष आम्ही आहोत, पण कधी आम्ही कोणत्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध कधी तक्रार केली नाही. पण ज्यावेळेला अति होतं त्यावेळेला आम्हाला आवाज उठवावा लागतो. मी कालची स्टेटमेंट आहे, वडील 3 दिवस जातोय तक्रार करायला, 17 वर्षाची मुलगी पळून नेली, 3 दिवस जातो त्याची तक्रार घेतली नाही. याच्या अगोदर 2 महिन्या अगोदर झाले, आई वडील जाऊन सातत्याने पोलीस स्टेशनला बसतायत, त्याची तक्रार घेतली जात नाही. तुम्ही यांना पाठीशी घालता कशासाठी? चौकशी म्हणजे महासंचालकाचा अहवाल तुम्हाला खरा वाटत असेल, मी कालचं स्टेटमेंट देतो, त्यांनी स्टेटमेंट देताना सांगितलंय, मी एकच शब्द वाचून दाखवतो. त्यामध्ये त्याला बोलवलं, त्या गणेश प्रकाश जाधव, त्याला दबाव फार येतोय, पण त्यांनी सरळ सांगितलं की पहिलं मला मारलं आणि हे मारताना त्यांनी ड्राय डे असताना सुद्धा कुठे कुठे धंदा चालू आहे ते मला सांग म्हणून ह्या PI बल्लाळने त्याला फोन नंबर दिलाय आणि पेनड्राईव्ह मध्ये आहे आणि हे स्टेटमेंट तुमच्या डिपार्टमेंटच्या समोर त्यांनी दिलंय. मग महासंचालकांनी आणि तुमच्या स्टेटमेंटवर माझा आक्षेप एवढाच आहे, तुम्ही चुकीच्या माणसाला राज्याश्रय देऊ नका. क्राईम वाढतोय, लोकांना भीती राहिलेली नाही. वस्तुस्थिती सांगतो की कोणी यावं, तू इथे ये, तुझा धंदा चालू, यामुळे पूर्ण अडचणी आलेल्या. आमचं म्हणणं आहे पहिला तिथून त्याला हटवा, चौकशी करा, आणि जर तो चौकशीमध्ये निर्दोष आढळला परत त्याला तुम्ही वाटत अजून प्रमोशन करा. प्रभारी माणसाला 3-3 वर्ष होऊन गेल्यानंतर तिथं ठेवता. आणि मी सांगतो तो शिंदे म्हणून आहे,
तो शिंदे, त्याचा संबंध नाही, तो हप्ता गोळा करतो, मी नावाने सांगतोय. आणि एवढं सांगून सुद्धा आपण सांगता की एवढ्या गोळ्या शोध लावलाय. माझं म्हणणं आहे की तुम्ही माझ्या उपरोक्ष जाऊन, आम्ही मोर्चा काढला, उपरोक्ष जाऊन तिथल्या असलेल्या डिपार्टमेंटला जाऊन तुम्ही चौकशी करा, लोकांमधून चौकशी करा. माझं म्हणणं आहे पहिलं त्याला बाजूला हटवा, चौकशी करा, दोषी आढळला तर निलंबित करा. आणि तुम्ही करणार नसाल तर उद्या एखादी घटना घडली, 3 मर्डर झाले आहेत, हाफ मर्डर पण झाले आहे, त्या आधी आरोपींना मोकळं सोडलं, कारवाई केली नाही. आणि दुर्दैव असं आहे, ज्या आरोपीला पहिला गुन्हा दाखल झाला ना, FIR दाखल केली ना कोर्टामधून, त्याला बेल दिला कोर्टाने 302 मधला. आणि नंतर त्यांना कळून आलं की 302चा आरोपी हा सुटला गेलाय. परत मग गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात नामुष्की या सरकारच्या आणि पोलीस डिपार्टमेंटला आलेली आहे. कोणाला वाचवता तुम्ही? आणि म्हणून माझी विनंती आहे, पहिलं त्याला तिथून हटवावं, चौकशी करावी, चौकशीमध्ये दोषी आढळला तर निश्चितपणे कारवाई करावी, नाही आढळला तर मी या सभागृहात माफी मागेल. परंतु तुम्ही राजाश्रय देण्याचा प्रयत्न केला तर दुर्दैवाने उद्या एखादी घटना घडली तर त्याला सरकार जबाबदार राहील. ती जबाबदारी तुम्ही स्वीकारणार का? सभापती महोदय, जे सरकार हे राज्य चालवत असतं निश्चितपणे ते जबाबदार असतं प्रत्येक गोष्टीला. आणि ह्या ठिकाणी शिंदेसाहेब कोणालाही राजाश्रय देण्याचा प्रश्न येत नाही. आपल्याला माहिती आहे, मागच्या 10 ते 11 वर्षापासून हे राज्य सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी गृहविभाग काम करतो. आणि जेवढ्या पारदर्शक पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वात हा विभाग काम करतो, याच्या आधी कदाचितच एवढ्या पारदर्शक पद्धतीने ह्या विभागानं काम केलं असेल. आपण म्हटलं एवढे मोठे गुन्हे, आज लोक निर्भीड होऊन त्या ठिकाणी तक्रार करण्याकरता समोर येतात आणि झालेला अन्याय, कारण त्यांना आत्मविश्वास आहे की त्या ठिकाणी सरकारकडनं आपल्याला न्याय मिळणार आहे. आपण जी माहिती दिली याच्याबद्दल देखील आम्ही संवेदनशील आहोत की त्या 4 अल्पवयीन मुली गायब आहे, अजून तक्रार झाली नसेल तर आता ही बैठक झाल्याबरोबर सभागृहातून बाहेर मी स्वतः त्या ठिकाणी चौकशी करेन, तातडीनं गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात येईल निश्चितपणे. परंतु आपण जे सांगतायत की आता आपणच दिलेल्या पेन ड्राईव्हची चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली, आपण स्वतः म्हणणार की त्या ठिकाणी त्या चौकशीमध्ये जर का तो व्यक्ती गुन्हेगार आढळला, तो कुठलाही अधिकारी असो, कोणालाही त्या ठिकाणी राजश्रय देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या पेनड्राईव्हने, आपण दिलेल्या पेनड्राईव्हच्या अनुषंगाने त्या ठिकाणी चौकशी सुरू झालेली आहे. त्या चौकशीत तो दोषी आढळल्याबरोबर तातडीनं त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल. आभारी आहे आपला आभारी आहे, कारण मंत्री महोदय, आपण बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहात. 2 गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतील. त्या अशा, आपल्या जागा बदलतील इकडून तिकडून, परंतु अशा पद्धतीने असे मस्तावलेले जे लोक आहेत त्या लोकांना कायद्याची भीती राहिली पाहिजे. साधं आता सांगितलं की त्या अल्पवयीन मुलींना झालं तर आता हे संपल्यावर आम्ही आदेश देऊ. आपला कायदा आहे, सुस्पष्ट कायदा आहे, आणि तो कायदा हे सांगतो की एखाद्या महिलेने तक्रार दिली तर ती खरी समजून नोंदवायलाच हवी. हा आपला कायदा आहे. आणि ती जर नोंदवली नाही तर त्याला तात्काळ तिथून निलंबित करा, असाही कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळं सुस्पष्ट असताना मी बाकीच्या सगळ्या गोष्टी तर त्यांनी सांगितले. ते स्वतः मंत्री राहिलेले आहे आणि त्यांनी स्वतः त्या सगळ्या याच्यामध्ये काम केलेलं आहे. तुम्ही तुमच्या चौकशीचे जेवढे निकष आहेत ते सगळे लावा, आमचा त्याला अजिबात आक्षेप नाही. परंतु अल्पवयीन मुलीचे पालक पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसतात, याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काय कारण लागणार आहे त्याला निलंबित करण्यासाठी? त्याची चौकशी होत नाही. कायद्यातच आपल्या प्रावधान आहे ते. आपण कायदा बनवला त्यावेळेलाच तो तितका सक्षम बनवला, कारण याच्या अगोदर अनेक गोष्टी अशा घडल्यात. आणि म्हणून माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. एक, तिथे माझ्या माहितीप्रमाणे ॲडिशनल CP यांनी सुद्धा SP-ने गुन्हा दाखल करण्यासाठी काल SP-ने सांगितलेलं आहे. जी अधिकची माहिती ती आपल्याला सुद्धा असेल, कारण आपण ब्रीफिंग घेताना घेतली असेल ती. पण आपल्या प्रचलित कायद्याप्रमाणे अल्पवयीन मुलींचा झालेला जे जे गुन्हे झालेले आहेत ते गुन्हे दाखल न करणाऱ्या त्या इन्स्पेक्टरवर आपण तात्काळ त्याला निलंबित करणार का? आणि त्याला तिथून निलंबित करून त्याच्यावर हे सगळे आपले कायदे धाब्यावर बसवणाऱ्या या अधिकाऱ्याला
निलंबित करून ह्या सगळ्या गोष्टीची आपण चौकशी करणार का? भाई जगताप, आपण जी माहिती दिली अगदी बरोबर आहे. आपल्या इथं कायद्यातच तरतूद आहे की जर का अशा पद्धतीनं कुठल्या महिलेनं तक्रार दिली तर त्याची दखल घेऊन तातडीनं गुन्हा दाखल करावा लागतो. जर का अशा पद्धतीनं गुन्हा दाखल झाला नसेल याची माहिती घेऊन मी तुम्हाला काय म्हणतो याची माहिती आम्हाला तर घेऊ द्या ना. मी तुम्हाला काय म्हणतोय, नाही असं आहे, नाही असं नाही. नाही असं एक मिनिट तुम्हाला असत्य धरलेलं नाही आहे. मंत्री महोदयांची मी बाजू घेण्याचा प्रश्न नाही आहे, पण ते सातत्याने सांगतात की मी चौकशी करून कारवाई करतो. तर तुमचं सत्य मानलंय म्हणूनच चौकशीचं म्हणणं ते मान्य केलंय ना. त्यामुळे अशा वेळेला आपण तिथलं नाही ते चौकशी करून दोन गोष्टी सेपरेट. शासनाचं काम न्याय देण्याचं काम आहे. दोन्ही बाजू तपासणं आवश्यक आहे. स्थानिक राजकारणामुळे जर का एखाद्या अधिकाराचा बळी जात असेल तर ते देखील बरोबर नाहीये. त्याच्यामुळे चौकशी केली पाहिजे. सभापती महोदय, जी काही चौकशी करून निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. ऐकून घ्या. नाही हरकत कशाबद्दल घेतली, कुठल्या नियमाने हरकत घेतली तुम्ही, कुठल्या नियमाने? स्थानिक राजकारणाचा कधी मी फायदा घेतलेला नाही. अति झालेला आहे. तुम्ही स्थानिक राजकारणाचा कोण त्याला सन्माननीय शिंदे साहेब, नाही पण तुम्ही नामर्द वगैरे हा शब्द बरोबर नाही. अहो शिंदे साहेब, सन्माननीय शशिकांतजी शिंदे, अहो शशिकांतजी शिंदे, हिमतीचा प्रश्न त्यांनी परत सांगितला. तुम्ही आता हे पा एक मिनिट 4-5 वेळेला बोलत असताना तुम्ही त्यातलं सत्य तुमच्या जे तुम्हाला दिसतंय ते मांडलं. त्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला सारखं म्हणताय की हिंमत दाखवा. मुद्दा असा आहे की चौकशी करून त्याच्यावरती कारवाईची हिंमत ते मंत्री असल्यामुळे त्यांना दाखवायलाच लागणार आहे. त्यामुळे हिंमत दाखवा. सभागृहामध्ये इथल्या इथे त्यांना निर्णय करता येणार नाही, ते परत सांगतायत. पण चौकशी सांगितलं त्यांनी, चौकशीचं मान्य केलं. त्यांनी 3 दिवसाआधी पेनड्राईव्ह दिला. त्या पेनड्राईव्हच्या अनुषंगानं चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली आहे. जसाही तो अहवाल प्राप्त होईल, कारण पहिला अहवाल त्या ठिकाणी पोलीस महासंचालकाकडनं आलाय. असं नाहीये की या ठिकाणी चौकशी केली नाही. पोलीस महासंचालकाकडनं चौकशी केली. त्यांचा अहवाल आला की त्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी होत नाही. तरी देखील सन्माननीय सदस्यांच्या निवेदनावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा चौकशी करून जर का अहवाल प्राप्त झाला तर निश्चितपणे कारवाई करू.